नमस्कार विद्यार्थी मित्र हो आणि पालक. आज आपण 10वीचा विज्ञान 1 या विषयातील ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण हा धडा आपण बघणार आहोत. तर या धड्याविषयीची काही संपूर्ण माहिती आहे आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. तर बघूया आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये. तर ग्रॅव्हिटेशन म्हणलं तर पहिल्यांदा आपलं नाव आठवतं न्यूटन, आयझॅक न्यूटन सर. ठीक आहे. तर एकदा आयझॅक न्यूटन सर काय करतो, झाडाखाली बसले होते आणि झाडाखाली बसल्यानंतर त्यांना असं समजलं की हे सफरचंद काय झालं, त्यांच्या खाली पडलं. कुठून? झाडावरून. पण त्यांना विचार असे आले की हे जे काय सफरचंद पडलेलं आहे, ठीक आहे, तर हे सफरचंद जे आहे हे इकडे तिकडे असं हॉरिझॉन्टली का उडत नाही गेलं, म्हणजे असं 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 का उडत नाही गेलं, जसं कागद आपली जातात तशी, ते डायरेक्टली खालीच का आलं. मग याच्यावरती त्यांचं कन्क्लुजन सुरू झालं. त्याच्यावर त्यांनी काय काय केलेला अभ्यास सुरू केला आणि मग यातून त्यांना कळलं की एखादा जो काय ऑब्जेक्ट आहे तो एक पृथ्वीपासून वरच्या बाजूला गेला असेल, वेगवेगळ्या हाईटला, वेगवेगळ्या उंचीवरती, ओके, तो तो पृथ्वीकडे खेचला जातो. आणि कुठं खेचला जातो हे सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. आपण थोडंसं त्याच्यावरती चर्चा करूया. तर बघा, द अर्थ, त्यांनी काय कन्क्लुजन काढलं आपण थोडंसं बघूया. द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड द इटसेल्फ. ठीक आहे, म्हणजे एक अर्थ आहे, ती काय करते, अर्थ एखादा कुठलाही ऑब्जेक्ट, ऍपल असू दे किंवा कोणताही असू दे, ती काय करते, तो ऑब्जेक्टला, त्या ऑब्जेक्टला त्याच्या सेंटर कडे काय करते, खेचते. ठीक आहे, ठीक आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. बघा, आणखी द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड द इटसेल्फ. This attractive force must be directed toward the center of the earth. आणि जो काय फोर्स आहे जो अप्लाय झालेला आहे, जसं की आता हा पेन आहे, त्याला जर सोडला मी खाली, तर हा पेन डायरेक्टली खाली जाणार आहे, ना की असा असा इकडे तिकडे असं बाजूला जाणार आहे. ठीक आहे. तर तो जो काय फोर्स अप्लाय होतो एखाद्या ऑब्जेक्ट वरती, तो काय होणार आहे, त्या ज्या पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सेंटर कडे काय करणार आहे, खेचला जाणार आहे, म्हणजे त्या सेंटर कडे असणार आहे. द डिरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री टू दिस सेंटर ऑफ द अर्थ इज अ व्हर्टिकल डिरेक्शन. ओके, एक्झॅक्टली व्हर्टिकल डिरेक्शन. जसे की आपण या ठिकाणी 90 डिग्री आपण पकडूया, आपण परपेंडिक्युलर म्हणूया, आपण असं एक्झॅक्टली काय करतो, व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये तो काय होतो, खाली येतो. ठीक आहे, कुठं, पृथ्वीच्या सेंटरकडे, त्याच्या दिशेत जी काही दिशा आहे सेंटरची, आणि ती असणार आहे व्हर्टिकल डिरेक्शन. कोणती दिसणार आहे, उभी अशी लंब दिशा, दॅट इज व्हर्टिकल डिरेक्शन ऍट द पोझिशन ऑफ द ऍपल and thus the apple falls vertically downward. So त्यांना एक गोष्ट इथं कळाली की ज्या वेळेला हे ऍपल आहे, हे ज्या वेळेला ऍपल झाडावरून खाली पडलं, त्यावेळेला ते बाजूला इकडे तिकडे न जाता डायरेक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन न काय केलं, पृथ्वीच्या दिशेने आलं. आणि मग त्याच्यावरती काय केलं, न्यूटन्सने काय केलेलं आहे, त्याच्यावरती लॉज किंवा बाकीच्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत पुढं. तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये स्टडी सुरू केलेला आहे. तर न्यूटन्स या ठिकाणी बघा काय म्हणतायत. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ऍपल ऑन द ट्री ऍट डिफरंट हाइट्स. ठीक आहे, सपोज एखादं झाड आहे आणखीन, आणि त्या झाडावरती वेगवेगळ्या ठिकाणी उंचीवरती ऍपल्स किंवा कुठलेही फळ आलेले आहेत. ठीक आहे, आणि ती काय करतात, या पृथ्वीवरती पडत आहेत खाली. तर वेगवेगळ्या याच्यावरती त्या ठिकाणी काय असणार आहे, वेगवेगळा फोर्स असा अप्लाय आहे का, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी उंचीवरती हा फोर्स अप्लाय होत असेल, तर मग कुठं आणखीन वेगवेगळ्या मोठ्या लांबच्या हाईटला सुद्धा याच्यामध्ये चंद्र असेल किंवा वेगवेगळे प्लॅनेट असतील, तर त्यांच्यामध्ये काही फोर्स असेल का, असं त्यांच्यामध्ये मनामध्ये विचार आला. आणि मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट तरी काय केलं, सुरुवात केली आहे. सो व्हॉट थॉट न्यूटन, see that tree at different heights from the surface of the earth, can it also act on object even greater heights much further away from the earth, like from example the moon. म्हणजे की जर समजा ही पृथ्वी आहे, ह्या एखाद्या ऑब्जेक्ट वरती इथं बल अप्लाय करत असेल, फोर्स अप्लाइड करत असेल, ठीक आहे, तर ती मग काय चंद्रावरती, इकडे लांब असणाऱ्या चंद्रावरती सुद्धा करत असेल का, ठीक आहे, किंवा करत असेल, असा थिंक त्यांनी त्यावेळी विचार केला आणि त्यांनी ते प्रूव्ह पण केलं. आपल्याला पुढे पुढे बघायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, हे एखादा ऑब्जेक्ट काय करते, पृथ्वीच्या दिशेकडे
सेंटरकडे काय केला तर आकर्षित केला जातो व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, त्याला आपण काय करतो म्हणतो ग्रॅव्हिटेशन. सो हे ग्रॅव्हिटेशन कशा कशा पद्धतीने मांडलेलं आहे न्यूटन्सनी, आपण त्याचा अभ्यास करत आहे. त्यातला एक पहिला मुद्दा असा आपण सुरू करतोय की सर्क्युलर मोशन त्याच्यामध्ये असेल. त्याच्या अगोदर न्यूटन्स कोण ग्रेट सायंटिस्ट आहेत, ठीक आहे, ज्यांचा कालावधी 1642 ते 1727 सालीचा आहे. त्याने काय काय केलेलं आहे बघा. साधारणतः मोशन्स मध्ये काम केलं, वेगवेगळ्या मोशनचे रूल्स लॉज क्रिएट केलेले आहेत. लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ ग्रॅव्हिटी, ऑप्टिक्स, मॅथमॅटिक्स, यामध्ये बरंचसं त्यांचं योगदान आपल्याला झालेलं आहे बघायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर बघा, वेन अन ऑब्जेक्ट मूव्स इन सर्क्युलर पाथ, एखादा ऑब्जेक्ट गोलाकार पाथ मध्ये, गोलाकार याच्यामध्ये फिरत असेल अराउंड द फिक्स्ड पॉइंट, एका फिक्स पॉइंटला तो असणार बांधलेला असणार, इट इज सेड टू बी अ सर्क्युलर मोशन. द स्पीड मे रिमेन कॉन्स्टंट बट द डिरेक्शन चेंजेस कंटिन्युअसली. याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, ठीक आहे, तो भाग आहे तो म्हणजे याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, या ठिकाणी हा प्लॅनेट बघूया, हा सन आहे, ओके, हा प्लॅनेट आहे, ठीक आहे. तर हा सन आणि प्लॅनेट मध्ये याची काय जे स्पीड आहे, जसे की पृथ्वी आपल्या सूर्याभोवती फिरते किंवा चंद्र सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, याचं एक डेफिनेट स्पीड आहे आणि ते कॉन्स्टंट आहे. त्यामुळे काय होणार आहे, 15 दिवसांनी पौर्णिमा येते, 15 दिवसांना अमावस्या येते किंवा दिवस रात्र ह्या सगळ्या गोष्टी वेळेत घडत असतात आणि हे स्पीड जे आहे हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं जो काही स्पीड आहे हे स्पीड असणार आहे कॉन्स्टंट, म्हणजे स्थिर असणार आहे. पण प्रत्येक वेळी चेक कराल तुम्ही, जसं की आता हा एखादा ऑब्जेक्ट इथून मूव्ह होत असताना याची दिशा ही असणार आहे. जसं जसं पुढे जाल तशी दिशा काय होणार आहे, चेंज होत जाते. ज्या वेळेला या जो ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी असेल तर त्याची दिशा या बाजूला असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तो मूव्हिंग करत असेल त्यावेळेला त्याची दिशा काय होत असणार आहे, चेंज होत असणार आहे कंटिन्युअसली. ओके, सो सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं की हा जो ऑब्जेक्ट आहे हा पॉइंट असणार आहे इथं या फोर्स मध्ये सेंटरला. जसं की आता मी या ठिकाणी एक या ठिकाणी बघा, मी एक या ठिकाणी माईकचा भाग घेतलेला आहे, थोडस येतं मी काय केलं, हा सेंटर याच्यामध्ये पकडला आणि हा काय केला याच्यामध्ये फिरवला बघा. तर हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. पण कुठून फिरत आहे, मी याचा जो फोर्स लावलेला आहे, फोर्स अप्लाइड केलेला आहे, तो आहे या माझ्या हातामध्ये बोटामध्ये, या सेंटरला तो काय केलेला आहे मी या ठिकाणी फोर्स त्या ठिकाणी लावलेला तुम्हाला ते बघायला मिळेल. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं हा जो काय भाग आहे इथं, हा जो सन आहे तो काय करतो या ठिकाणी ह्या प्लॅनेटला अट्रॅक्ट करत असतो आणि म्हणजेच काय की हा जो काय फोर्स आहे सर्क्युलर मोशनचा त्यामध्ये या ठिकाणी सेंटरला असणार, अट्रॅक्टेड असणार आहे. आणि याच्यामध्ये स्पीड बघा, महत्वाच्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, स्पीड कॉन्स्टंट असणार आहे बट डिरेक्शन विल ऑलवेज चेंजेस. ओके, मस्ट बी चेंजेस देअर ऑल्सो. ओके, सो अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आपण बघूया. आपण ह्या पद्धतीनं ह्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. लेट्स सी अगेन. हा जो का प्लॅनेट आहे हा एक कॉन्स्टंट स्पीड न मुव्हिंग करतोय आणि कुणाभोवती करतोय, या सन भोवती. ठीक आहे, तर याच्यामध्ये ह्याची दिशा बघा, आता या बाजूला इकडे दिशा होती पण ही दिशा या ठिकाणी चेंज होत चाललेली आहे. आणि म्हणजेच सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये एक सेम स्पीडनं कॉन्स्टंट स्पीडनं मुव्हिंग करत असतो, बट त्याचं जे काय दिशा आहे ती काय होणार आहे, कॉन्स्टंटली चेंज होत जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो नेक्स्ट त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन मध्ये दोन गोष्टी येतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण बघूया. बघा, याच्यामध्ये युनिफॉर्मिटी म्हणजे काय, द ऑब्जेक्ट मूव्स विथ अ कॉन्स्टंट स्पीड इन सर्क्युलर पाथ. एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, तर तो कॉन्स्टंट स्पीडनं काय करतोय, मूव्ह करतोय अलॉंग दिस सेंटर. ओके, आणि मग त्यावेळेला
त्याला जो काय आपण म्हणणार आहे मोशनला, ज्या मोशनला म्हणणार आहे आपण सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल साठी मी काय केलं, घड्याचा काटा घेतलेला आहे आणि हा जो काटा आहे तो काय करणार आहे, कॉन्स्टंट स्पीड आपला फिरत असतो कंटिन्यू, कुठून सेंटर पासून. ठीक आहे, तर हे जे काही स्पीड असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे, ज्याच्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही स्पीड मध्ये, अशाला आपण काय म्हणणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन बघितलं आपण, पण सर्क्युलर मोशन मध्ये पण दोन प्रकार, स्पीड जर सेम असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि स्पीड जर चेंज होत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सपोज करा हा एक सर्कल आहे, ओके, सर्क्युलर पाथ आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सर्क्युलर पाथ होता आणि त्याचं सेंटर या ठिकाणी कुठेतरी असेल मे बी. ओके, इफ अ कार मूव्हिंग दिस रोड, सपोज अ कार इज हियर with 100 speed, after the turning point his speed is 70. ठीक है, so this speed is changed while turning the car. मीन्स काय म्हणजे सपोज एक सर्क्युलर पाथ मध्ये आहे, राऊंड भाग आहे रस्त्याचा, यातून एक कार पास होत असेल तर एक स्पीड न कार आलेली आहे, तर ही स्पीड कार आली तर इथे काय करावं लागतं, कमी स्पीड करून इकडे टर्न मारावा लागतो. ठीक आहे, तर अशा वेळेला एखादी कार काय करते, त्याचं स्पीड चेंज करते. लक्षात ठेवा, बघा नॉन युनिफॉर्म का म्हणते त्यासाठीच की एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये फिरणारा जो आहे सर्क्युलर मोशनच आहे, बट त्याचं स्पीड काय व्हायला चेंज व्हायला, थोडं पहिला फास्ट होते, थोडं कमी होते, थोडं फास्ट, थोडं कमी, थोडं फास्ट, थोडं कमी. तर अशा ज्या गोष्टी आहेत, तर अशामध्ये काय होणार, अशामध्ये त्याचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि म्हणजे स्पीड जर चेंज होत असेल तर त्याला म्हणणार आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लेट्स सी, द ऑब्जेक्ट स्पीड चेंजेस व्हाईल मूव्हिंग अ सर्क्युलर पाथ. आणि आपण ह्याच्या आधी काय बघितलं होतं, सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द ऑब्जेक्ट मूव्स विथ अ कॉन्स्टंट स्पीड. याच्यामध्ये स्पीड नाही चेंज होणार, याच्यामध्ये स्पीड नाही चेंज होणार, याच्यामध्ये कॉन्स्टंट स्पीड राहणार. आणि याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म स्पीड सर्क्युलर मोशन मध्ये काय होणार, या ठिकाणी बघा एखादी कार येते, ठीक आहे, तर या ठिकाणी ती कार या ठिकाणी स्पीड कमी करणार आहे आणि त्यावेळेला ती काय होणार, राऊंड ज्यावेळी मारणार त्यावेळेला काय होणार, त्याचं स्पीड कमी होणार आहे. म्हणजेच काय ना, स्पीड जर इथं समजा 100% होतं किंवा 100 स्पीड नव्हती, इथं झाली 70 स्पीड, 70 स्पीड, इकडे परत आणि वाढलं 100 स्पीड, म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट नाही, कमी जास्त होते. आणि म्हणजे असं जर स्पीड होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सर्क्युलर पाथ मध्ये जर स्पीड चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणणार नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. होतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो नेक्स्ट, व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंटर टुवर्ड हेड, सेंटरला असलेला फोर्स. जसं की मगाशी मी तुम्हाला या ठिकाणी फिरवून दाखवलं, माईकचं दाखवतोय. सपोज हा एक माईक आहे माझ्या हातामध्ये, ओके, सो हा माईक मला काय करायचा, गोल गोल फिरवायचा आहे. बघा मी राऊंड 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 घुमवतो, फिरवते. तर याचा जो काय फोर्स आहे विच इज अप्लाइड फ्रॉम सेंटर, ओके, हा जो काय फोर्स मी अप्लाइड केलेला याला फिरवण्यासाठी, मुव्हिंग करण्यासाठी सर्क्युलर पाथ मध्ये, विच इज फ्रॉम सेंटर ऑफ दिस. ओके, सो जे पण एखाद्या सेंटर पासून मुव्हिंग होत असेल, जसे की बघा एखादा दोरा स्ट्रिंग घेतला आणि त्याला दगड बांधला आणि आपण त्याला गोलाकार फिरवलं, ठीक आहे, तर तो दगड आहे तो गोलाकार फिरणार आहे, पण त्याचा जो फोर्स आहे, जो अप्लाइड फोर्स आहे, तो कुठून होणार आहे, सेंटर पासून होणार आहे. तर अशा फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, विच इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ दिस सर्कल. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स that keeps an object moving in a circular path. It always acts toward the center of the circle. ओके, म्हणजे हा कुठं असो, नेहमी कायम कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, विच इज ऍक्ट फ्रॉम, ऑलवेज ऍक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. सगळ्यात मोठं महत्वाचं वाक्य, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. ज्या फोर्स मध्ये केंद्रकापासून बल लावलं जातं, अशी जी काही फोर्स आहेत, बल आहेत,
त्याला आपण सेंट्रिपिटल अभिकेंद्री बल असं सुद्धा म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे. तर सेंट्रिपिटल मीन्स द सेंटर सिकिंग, सेंटरकडे असलेला जास्तीत जास्त. दिस फोर्स डज नॉट इनक्रीज और डिक्रीज द स्पीड. दिस फोर्स does not increase or decrease the speed of an object, but it constantly changes its direction, making the object moving in circular path or circle. ओके. याच्यामध्ये स्पीड जर समजा एखादा आपण बल सेम लावला असेल, ठीक आहे, तर ते एकाच काय येणार स्पीडनं फिरत असते, कारण इथून त्याला सगळीकडे बल लावलेलं असतं आणि मग सेंटर पासून बल लावल्यामुळे ते काय स्पीड चेंज होत नाही. ठीक आहे. बट त्याची डिरेक्शन मात्र मगाशी आपण बघितलं तशा पद्धतीने काय होणार आहे, जसं जसं ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे. सपोज हा ऑब्जेक्ट फिरत आहे तर याची डिरेक्शन आता या बाजूला आहे. ज्या वेळेला हा मुव्हिंग करणार त्याची डिरेक्शन या बाजूला होणार आहे. ठीक आहे. सो या बाजूला येणार त्यावेळेला याची डिरेक्शन या बाजूला, म्हणजे डिरेक्शन चेंज होत असते कॉन्स्टंटली. याच्यामध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट फॉलो जाऊया आपण. फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर फॉर्म्युला इज mv². फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके. mv² अपॉन जो काय फोर्स आहे विच इज अप्लाइड. आपण बघा थोडस अजून एकदा इथे सर्क्युलर पाथ घेतलाय मी, तर हा या ठिकाणी दगड पकडूया आपण थोडस. ठीक आहे. सो हे ज्या वेळेला हा इथून मुव्हिंग होत असणार आहे त्यावेळी ह्याच्यावरती जो काय फोर्स असणार आहे आपल्याला झाला, हा जो फोर्स असणार आहे तो फोर्स असणार आहे mv² अपॉन r. What is m? M means the mass of that object. Mass of that object. म्हणजे याचं वजन मास, वस्तुमान म्हणतो आपण त्याला, मास. ओके. मास ऑफ द ऑब्जेक्ट. F is the centripetal force. V is the velocity or speed. V is the velocity or speed and radius of the circular path. This is the radius of the circular path. So we calculate centripetal force by using this. Force is equal to mv² upon r. Okay, got it? जाऊया पुढे. सिंपल सी कन्सेप्ट होती. सो लास्ट वन. मी या ठिकाणी मुव्हिंग ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. सपोज ओके. सपोज इथे एक सेंटर आपण पकडूया. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सन इथे या ठिकाणी आहे, या ठिकाणी अर्थ आहे आणि अर्थ काय करते एक स्पेसिफिक सर्क्युलर सिस्टीम मध्ये काय करते त्याच्यामध्ये मुव्हिंग करत आहे. ज्या वेळेला अर्थ ही मुव्हिंग करत असणार आहे त्यावेळी याचे जे काय अंतर आहे सेंटर टू सेंटर पकडलं जातं. सो इथून याच्यामध्ये हा काय करतो सन जो आहे, ठीक आहे, सो अट्रॅक्ट करतो कुणाला, अर्थला. ठीक आहे. विच फोर्स, ओके, तो कुठलाही असेल मग ग्रॅव्हिटेशन असेल किंवा कोणते असेल, याच्यामध्ये बाइंडिंग फोर्स आहे. ठीक आहे. सो ही कन्सेप्ट फक्त समजून घ्या सेंट्रिपिटल फोर्सची. सो सेंट्रिपिटल फोर्स काय करतो, हा याच्यामध्ये एक बॉन्ड आहे, फोर्स आहे आणि याच्यामुळं काय होतं की ही जी पृथ्वी आहे ही सूर्याभोवती काय करते फिरत असते. ठीक आहे. तर फिरत असताना याचं स्पीड जे असणार आहे हे कॉन्स्टंट असणार आहे. बट याची डिरेक्शन काय होणार आहे, ऑलवेज चेंजेस. प्रत्येक ठिकाणी याची बघा डिरेक्शन चेंज होत जाते. या बाजूला इकडची चेंज झाली, या बाजूला इकडची चेंज झाली, या बाजूला इकडची चेंज झाली. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मूव्हिंग करत असणार आहे त्यावेळेला काय होणार, त्याची डिरेक्शन काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा जो काय फोर्स आहे हा काय असणार आहे, सेंटरकडे ऍक्ट होतो, सेंटर टुवर्ड द ऍक्ट टू द सेंटर. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला एक्झॅक्टली समज असेल. मी छोटीशी कन्सेप्ट आहे 1-2 मार्काची, पण त्याच्यामध्ये डीप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला न्यूटन्स लॉ आपल्याला अजून बघायचं आहे, ऍक्च्युअल लेसन स्टार्ट व्हायचं आहे. आपण इंट्रोडक्शन फक्त बघतोय. या इंट्रोडक्शन मध्ये एवढी आपली माहिती तुम्हाला या ठिकाणी कळलेली आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स 1-2 मार्काची कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं दिलेल्या पुस्तकात मी थोडंसं तुम्हाला डीप मध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा बघून घ्या. सो या ठिकाणी एक सर्क्युलर पाथ मध्ये मी रोड तयार केलेला आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल. आणि हे जो का सेंटर पकडलेला आहे या ठिकाणी इथं
टँजंट घेतलेलं आहे, टँजंट टू द सर्कल. सो आता मॅथ्स मध्ये थोडंसं जाऊया आपण. काय असेल, एखादा सर्कल आपण घेतला तर सेंटर आणि त्याची रेडियस आणि ही जी काही टँजंट आहे म्हणजे त्याची स्पर्शिका ही एकमेकांना 90 डिग्री मध्ये काय असते, म्हणजे परपेंडिक्युलर असते, 90 डिग्री त्याच्यामध्ये कोण होत असतात. सो इथं सुद्धा तेच आहे. एखादा सर्क्युलर मोशन असेल आणि एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग करते, सपोज एक गाडी मूव्ह करते आहे सर्क्युलर पाथ मध्ये, आणि मग समजा हे अशी मूव्ह करत असताना काय होतं की समजा हा फोर्स काय केला आपण काढून घेतला, सेंट्रिपिटल फोर्स काय केला आपण काढून घेतला या ठिकाणी. तर फोर्स काढून घेतल्यानंतर काय होणार आहे, तर ही गाडी ज्या वेळेला इकडे वळणार असते त्यावेळेला फोर्स काढणार, त्यावेळेला ही गाडी काय होणार, ही 90 डिग्री मध्ये काय होणार आहे, बाहेर जाणार आहे, निघून जाणार आहे सरळ. बघा कधी गाडी ज्या वेळेला ऍक्सिडेंट होतात त्यावेळेला इकडे वळत असते, इकडे येत नाहीत गाड्या, तर जातात इकडच्या बाजूला. कारण हा जो काय फोर्स असतो, हा फोर्स या ठिकाणी जो आहे, हा जर फोर्स इथून निघून गेला, काढला असेल किंवा निघून गेला असेल, आपण एक्झाम्पल घेतोय, काढला तर काय होणार, ही जी काही गाडी आहे ही या बाजूला जाणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो एक्झाम्पल कशा पद्धतीनं. तर बघा, तर ही गाडी या पद्धतीने इकडे निघून गेली आहे, कारण या ठिकाणी 90 डिग्री मध्ये काय होणार, हा फोर्स आपण काय केलेला काढून घेतलेला आहे. आणि जर नाही काढला असं तर काय होणार, ती गाडी काय होणार, परत हा अशी या ठिकाणी निघून जाणार खालच्या बाजूला. सो या सगळ्या साध्या सिंपलच्या कन्सेप्ट आहेत. सेंट्रिपिटल फोर्स आपण काय आहे बघितलं, त्यानंतर न्यूटन्स लॉ आपण बघितलं. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. इट कीप्स ऑब्जेक्ट मुव्हिंग इन द सर्क्युलर पाथ. खूप महत्वाचं आहे हे, या गोष्टी आल्यानंतरच पुढचे न्यूटन्सचे लॉ आपल्याला स्टेट करायला जमणार आहेत. हे जर नॉलेज नसेल तर तुम्हाला न्यूटन्सचे पुढचे लॉज नाही समजणार. युनिव्हर्सल लॉ आपला पहिला बघायचा याच्यानंतर आपल्याला. तर याच्यामध्ये हे येणं महत्वाचं आहे, हे बेसिक आहे. आणि जर बेसिक येत नसेल तर तुम्हाला पुढचे रूल्स फिजिक्स नाही समजणार. ओके, सो व्यवस्थित लक्ष द्या. काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकताय किंवा मेसेज करू शकताय. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. आपण हे बघितलं काय असणार आहे, जो काय फोर्स आहे तो सेंटरकडे असणार आहे. ओके, टुवर्ड द सेंटर. इट कीप्स ऑब्जेक्ट मुव्हिंग अ सर्क्युलर किंवा सर्कल. ठीक आहे, तर हा काय करतो, जो काय फोर्स आहे तो ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथ मध्ये फिरण्यासाठी मदत करतो. नेक्स्ट एक्झाम्पल, अर्थ. एक्झाम्पल दिलेलं आहे, अर्थ ऑर्बिट, कार टर्न, रोलर कोस्टर, स्पाइनिंग ऑब्जेक्ट्स, गोल फिरणारे जे पण. The centripetal force is removed. The object moves in straight line. Straight line also मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी टँजंट मध्ये. ओके, मी तुम्हाला मॅथमॅटिकली एकदम क्लिअर करून टाकलं की स्ट्रेट लाईन कसं काय निघून जातो. फोर्स काढला की स्ट्रेट लाईन गाडी तुम्हाला पुढे गेलेली आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी साधा सिंपलचा छोटासा पॉइंट आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघितलेला आहे. हे छोटीशी कन्सेप्ट आहे, त्याला आपण डीप मध्ये स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये अजून काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. आपण याच्यामध्ये आज सर्क्युलर मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आणि सेंट्रिपिटल फोर्स आपण या ठिकाणी बघितलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ न्यूटन्स याविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे.